या ठिकाणी जो आहे तो आहे चुन्याचा घाणा. पूर्वीच्या काळी जे ते चुन्याचा घाणा फिरवला जायचा. आज रविवार असल्यामुळं वर्सोबाईला जाण्याचा बेत ठरला. नमस्कार मंडळी, मी ओमकार मधगे. आज आपण आलेलो आहे वर्सोबाई मंदिराकडे, सुक्काळवाड्याची वर्सोबाई. हो 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 हो, मस्त दमछाक होते चढायला, खडी चढाई. इथं आपण खाली गाडी लावली आणि इथून चढून वरती चाललो आपण आता मंदिराकडे. ऊन नाही आहे, आभाळाचं वातावरण आहे, त्याच्यामुळं भारी वाटतंय वातावरण. हलकीशी हवा आहे, गारवा आहे वातावरणामध्ये. हो 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 हो, एक नंबर फिलिंग आहे, एक नंबर. कसा आहे माझा भाचा? गडी चढतोय डोंगर. चला, हे वर्सोबाई मंदिर जे आहे ते जुन्नर तालुक्यात येतं आणि तुम्ही बघू शकता इथून दिसतंय मंदिराचं अजून बांधकामच चाललंय. यू कॅन चेक आउट माय यूट्यूब चॅनल, जिथे आपण वर्सोबाईची यात्रा एक्सप्लोर केलेली होती. तुम्ही यूट्यूब चॅनलवरती ते बघू शकता. मागं बघू शकता तुम्ही, ढगाचं कसलं भारी वातावरण झालंय. साई पठ्ठ्या आमचा अख्खा चालत आलाय गडी आमचा, नाद नाही करायचा. असं इकडं इकडं मायक बघ. अरे बापरे, किती आलोय. आणि एक गोष्ट इथं मला आवडली की इथं झाडं लावली आहेत. इथं एक लावलंय, इथं पुढं एक लावलंय, तिकडं लावलंय, पलीकडं झाडं लावली आहेत. त्यांचं खरंच कौतुक आहे. झाडं जगवली पाहिजेत आणि ती वाचवली सुद्धा पाहिजे, ही जबाबदारी आपलीच आहे. अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहे मंदिराच्या इथे. मंदिरात तर आलो, दर्शन वगैरे घेतलंय आणि आता जरा आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करूयात. इथंच आता डेंगळे बाबांनी ओळख सांगितली. आपल्या गोव्याचे बरेच जण त्यांच्या ओळखीचे आहेत, तर त्यांनी पण हे दिलं कार्ड. तर म्हणलं आपण आपल्या मार्फत पोचवावं आपल्यापर्यंत. तर हे कार्ड पण मी दाखवतो तुम्हाला, त्याच्यात फोटो टाकतो मी. ज्याला कोणाला सढळ हाताने मदत करायची असेल तर तुम्ही करू शकता. तर तुम्हाला म्हणलं चुन्याचा घाणा पण दाखवावा. या ठिकाणी जो आहे तो आहे चुन्याचा घाणा. पूर्वीच्या काळी जे बांधकाम केलं जायचं, तो चुना ज्या घाण्यात फिरवला जायचा तो हा चुन्याचा घाणा. आणि याच्या साहाय्याने ते चुन्याचा घाणा फिरवला जायचा. हाच तो चुन्याचा घाणा, याच्या साहाय्याने इथून असं फिरवलं जायचं. वरती आलोय आणि भेळ बत्ता नाही होणार असं कधी झालंय का? वर्सोबाईला यायचं आणि या मस्त रानात भेळ नाही खायची, असं होऊच शकत नाही. या मित्रांनो, भेळ खायला. फायनली आपण आलेलो आहे आपल्या गाडीपाशी. आणि कसं वाटला हा वर्सोबाईचा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण तुमचा प्रतिसाद असाच हवा आहे. बाय करा गट्टू, बाय.